महाराष्ट्रातील विधानसभेचे पडघम सध्या वाजायला सुरुवात झालेली पाहायला मिळते। सध्या भोसरी विधानसभेत सत्ताधाऱ्यांकडून विकास कामं आपण केली असल्याचा दावा केला जातोय, तर दुसरीकडे विरोधकांकडून दावा केला जात आहे की सत्ताधारी आमच्या कामाचं श्रेय लाटण्याचं काम करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। भोसरी विधानसभेतील तळवडेत येथे बायोडायव्हर्सिटी प्रकल्प उभारला जातोय। या प्रकल्पाला मंजुरी देखील दिली गेली आहे। हा प्रकल्प तळवडे रुपीनगर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील माजी नगरसेवकांनी दावा केलाय की हा प्रकल्प आमच्या प्रयत्नामुळे आलाय। हा प्रकल्प सध्या श्रेयवादाच्या भोवऱ्यात सापडलेला पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे आज पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते तळवडे येथील बायोडायव्हर्सिटी या प्रकल्पाचा आज भूमिपूजन सोहळा पार पडलाय। तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून परिसरात बायोडायव्हर्सिटी प्रकल्प आमच्या प्रयत्नामुळे आला असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय। तर दुसरीकडे शरद पवार गटातील माजी नगरसेवकांनी हा प्रकल्प आमच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी मंजूर झाला असल्याचं म्हटलंय। तर दुसरीकडे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी या बायोडायव्हर्सिटी प्रकल्पाचं श्रेय घेतल्याचा आरोप शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी केलाय। तर एकीकडे अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश आलंय, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे भोसरी विधानसभेचे आमदार हे श्रेय लाटण्याचं काम करत असल्याचा दावा शरद पवार गटातील माजी नगरसेवकांनी केलाय। तर अजित पवार यांनी काय बायोडायव्हर्सिटी प्रकल्प मंजूर झाला त्यावेळेस अजित पवार काय म्हटले आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। खरी परिस्थिती हा प्रकल्प कोणामुळे या परिसरात आला या व्हिडिओमधून सिद्ध होईल। मधल्या काळामध्ये पंकज बालेकर आणि तिथला सगळा आमचा 4 लोकांचा पॅनल होता, ते निवडून आलेलं होतं। त्या सगळ्या सहकारी मित्रांना विचारा तिथं किती एकर जागा आपण दिली अजित? 59 एकर। पहिल्यांदा किती कोटी रुपये मागितले होते? 125 करोड रुपये त्यांना मागितले होते। आपण तिथं आल्यानंतर 1 रुपया न घेता 59 एकर जागा नागरिकांच्या करता देऊन टाकली, महानगरपालिकेला देऊन टाकली। महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहतोय आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये सकाळी 7:30 ते 8 वाजल्यापासून जे आहे ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची जे आहे ते दौऱ्यावरती सकाळपासून असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील जे आहे ते सध्या काही विकास कामांचे आहे ते भूमिपूजन जे आहे ते सध्या या पिंपरी चिंचवड शहरात सकाळपासून जे आहे ते सध्या चाललेलं आपल्याला पाहायला मिळून येत आहे। त्यातच सध्या जे आहे ते या तळवडे रुपीनगर या भागात जो काही जो आहे तो जो बायोसिटी जो काही प्रकल्प आहे की नाही तयार होतोय त्याचं देखील भूमिपूजन जे आहे ते सध्या आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते जे आहे ते सध्या आज पार पडलेलं आहे। आणि त्याच्यावरती जे आहे ते सध्या सर्व एकंदरीत जो बायोसिटी जो प्रकल्प आहे तो कुणाचं श्रेय कोण लाटते किंवा ह्या कुणाचं याच्या पाठीमागं श्रेय आहे ह्या सर्व संदर्भात जे आहे त्या आपल्या बोलण्यासाठी जे आहे ते हे सगळे तळवडे रुपीनगर परिसरातील जे शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील हे सगळे नगरसेवक आहेत। आणि जेणेकरून जे आहे ते सध्या आता विधानसभा येत आहेत, त्या विधानसभेच्या तोंडावरती जर आपण पाहतो की सध्या राजकीय वातावरण जे आहे ते सध्या तापलेलं सगळीकडे पाहायला मिळतं। पण सर्व आपल्यासोबत आहे तिथले नगरसेवक। भाऊ नमस्कार। नमस्कार। एकंदरीत आज सकाळपासून जर पाहिलं गेलं तर अजितदादा पवार जे आहे ते पिंपरी चिंचवड शहरात आहेत। याचं सकाळी भूमिपूजनचा सोहळा पार पडला आहे। काय वाटतं एकंदरीत या ठिकाणी श्रेय कोण घेते आणि कुणाचा पाठपुरावा आहे संपूर्ण झाला? खरं पाहिलं तर आज आपण सगळ्यांना माहिती आहे की आज या ठिकाणी आपल्या ज्या तळवडे रुपीनगर प्रभागातील आपल्या ज्या गायरान जागेवरती बायोडायव्हर्सिटी जो प्रकल्प साकारतो त्याचं आज भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या हस्ते आज या ठिकाणी झालेला आहे। खरं पाहिलं तर गेल्या 8-10 वर्षापासूनचा हा जो पाठपुरावा होता आज कुठेतरी आज या प्रभागातील म्हणा किंवा शहरातील एक नागरिकांसाठी चांगला प्रकल्प उभा राहतोय अजितदादांनी। कारण की ह्याचा जर पूर्ण ह्याचा मागचा 7-8 वर्षाचा जर कालावधी जर तुम्ही सगळा ह्याच्या आपण फ्लॅशबॅकमध्ये जर गेलो तर ही जी जागा आहे तळवडे गायरांची जागा ही महानगरपालिकेला या ठिकाणी मिळावी। त्यावेळेस ज्यावेळेस 2017 साली महानगरपालिकेची जी निवडणूक झाली त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये ह्या प्रभागामध्ये संपूर्ण
राष्ट्रवादीचं 4ही लोकांचं पॅनल या ठिकाणी निवडून आलं. तर त्या निवडून आल्याच्या दिवसापासून तर हा या ठिकाणी गायरान जागा बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी ही महानगरपालिकेच्या ताब्यात नव्हती. तर आम्ही त्यावेळेस तत्कालीन त्यावेळेसचे महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांच्याकडं तो वेळोवेळी पाठपुरावा केला की ही जी जागा आहे की तुम्ही महानगरपालिकेकडं या ठिकाणी सुपूर्द झाली तर मोठा या ठिकाणी उद्यान असेल, बायोडायव्हर्सिटी असा मोठा प्रकल्प करायचा या ठिकाणी नियोजित होते. तर त्या अनुषंगाने दादांनी त्यावेळेस अजितदादांनी त्यावेळेस ही जागा विनामोबदला महानगरपालिका ही 125 कोटीची जागा विनामोबदला महानगरपालिका त्यावेळेस दिली. आणि त्यानंतर या ठिकाणी हा प्रकल्प कुठंतरी होण्यासाठी हा कुठंतरी एक म्हणजे पहिलं पाऊल की महानगरपालिकेच्या जागेमध्ये ताब्यामध्ये जागा आली आणि त्यानंतर कुठंतरी एक प्रकल्पाला सुरुवात झाली. त्यानंतर इथं बायोडायव्हर्सिटी प्रकल्प साकार होत असताना त्या ठिकाणी ह्या प्रभागात रेड झोन असल्यामुळे इतर कुठल्याही नागरी सुविधा आमच्या प्रभागात रेड झोन असल्यामुळे जागा ताब्यात येत नाही, त्यामुळे होत नाही. मग आम्ही त्या ठिकाणी सुचवलं की अजितदादांच्या माध्यमातून आयुक्तांच्या वेळेस त्यावेळेस मिटिंग होऊन या ठिकाणी बैलगाडा घाटाचं नूतनीकरण झालं पाहिजे, एक चांगलं मैदान झालं पाहिजे ह्या प्रकल्पावर स्थानिक नागरिकांसाठी. पोहण्याचा तलाव असेल, बाकीच्या टर्फचे क्रिकेटचं मैदान असेल, तुम्हाला सांगतो बा अशा बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी नामोल्लेख केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण मागणी केलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी याच्यात प्रकल्पामध्ये त्यावेळेस अजितदादांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आयुक्त ही एक प्रस्ताव आहे, ही टिप्पणी आहे की या प्रस्तावाला ही त्यांनी जोडली की या ठिकाणी बाबा नगरसेवक माझे नगरसेवक पंकज वालेकर यांच्या मागणीनुसार ह्या रेड झोनमधल्या असलेल्या ओपन एअर थिएटर असेल, खेळाचे मैदान, कुस्तीचा आखाडा, टर्फचे मैदान, बैलगाडा घाटाचे नूतनीकरण ह्या बायोडायव्हर्सिटी प्रकल्पावर ह्याचा या ठिकाणी समावेश करण्यात आला. का तर ह्यामध्ये या मोठ्या प्रकल्पाबरोबरच शहराच्या नावलौकिकात भर घालणारा हा बायोडायव्हर्सिटीचा प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाबरोबरच इथं स्थानिक प्रभागातील नागरिकांना रेड झोनमुळे इतर गोष्टी होत नाही, त्यामुळे त्याचाही समावेश आम्ही करून घेतला. सगळ्या नगरसेवक असतील, आमचे स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील, त्यावेळेस अजितदादांच्याबरोबर महाविकास आघाडीमध्ये असताना त्यावेळेस हे सगळं मंजूर झालं आणि हा प्रकल्पाने कुठेतरी गती घेतली. आणि आज त्यानंतर निविदा निघाली, निविदा झाल्यावर आज त्याचं वर्क ऑर्डर देऊन आज भूमिपूजन झालं. पण आज राजकीय परिस्थिती जरी वेगळी असली तर त्यावेळेस आहे खरं आम्ही ह्या प्रभागातील नगरसेवक असतील आणि त्यावेळेस महाविकास आघाडीचे आमचे उपमुख्यमंत्री त्यावेळेचे अजितदादा असतील, त्यांनी या प्रकल्पाला फार मोठी मदत झालेली, त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. पण आता आपण पाहतोय की शहरभर की आत्ताच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती विधानसभेचे आत्ताचे भाजपचे जे आमदार आहे ते ह्या प्रकल्पामध्ये त्यांचा काडीचाही संबंध नाही आहे. त्यांनी ही जागा ताब्यात घेण्यासाठी ना कुठं कठला पत्रव्यवहार केला, ना कधी मागणी केली. आम्हाला आठवत नाही आमच्या 2017-22च्या कालावधीमध्ये की त्यांनी तळावड्यावर कधी प्रेम दाखवलं, कारण की या ठिकाणी 4 नगरसेवक राष्ट्रवादीचे असल्यामुळं कधीही त्यांनी डुंकूनसुद्धा बघितलेलं नाही आहे. आणि ज्यावेळेस ही जागा ताब्यात आली आमचा ज्यावेळेस कार्यकाल त्या ठिकाणी संपत आला त्यानंतर या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी होणार, हे बाकीचे प्रकल्प होणार त्यांना दिसलं. त्यानंतर कुठंतरी फ्लेक्सबाजी करणं आणि आम्ही काम केलं असं फुकटचं श्रेय घेणं ह्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज आलेले. कारण की जर ह्यांनी कामच केलं नाही तर तुम्ही श्रेय कशाचं घेता? गेल्या 10 वर्षात जे कामं केलं असते आज तुम्हाला अशी पळायची वेळ आली नसती. आज आपण पाहतोय महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जो इथं आज प्रतिसाद मिळतोय, तर त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर यांच्या पायाखालची वाळू सरकलेली. त्यामुळे हे न केलेल्या कामाचं श्रेय देखील या ठिकाणी घेण्यासाठी हे सगळीकडे पळत आहे. पण या ठिकाणी नागरिक त्याला काय भुलणार नाही. आणि आपण पाहिलं की मागच्या वेळेस त्यांनी आता हे श्रेयाचे फ्लेक्स लावले. ज्यावेळेस लोकांनी प्रश्न विचारला आम्ही 10 वर्षात काय केलं, आपल्याला अपेक्षित होतं ही लोकशाही आहे, त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने उत्तर दिलं पाहिजे होतं की या ठिकाणी बाबा आम्ही हे काम केलं ते नाही. तर या ठिकाणी या महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, त्यांचे स्वतःचे कार्यकर्ते ह्यांच्या दडपखाली ते फ्लेक्स फाडण्याचं त्यांनी आपण बघितलं. ह्याच्या पाठीमागे फ्लेक्स काढण्याची त्यांनी या ठिकाणी केली का तर गुंडगिरी, दडपशाही करण्याची या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला. पण त्यांना आम्ही ठणकावून सांगतो तुमच्या गुंडगिरीला, दडपशाहीला आम्ही काय घाबरणार नाही. ही लोकशाही आहे. आम्ही केलेल्या कामाचे श्रेय आम्हीच घेणार आणि या ठिकाणी हा प्रकल्प आम्ही केला हे ठणकावून सांगणार. आणि या त्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे. त्यांनी जे 10 वर्षात पराक्रम केलेलं आहे निश्चितच त्यांना त्या ठिकाणी घरी बसण्याची वेळ ही सर्व नागरिक आणणार आहे, एवढा मी या ठिकाणी निश्चित सांगतो. काय वाटते एकंदरीत आता तुम्ही नगरसेवक होता त्यावेळेस तुम्ही खूप पाठपुरावा केला, त्यावेळेस ही बायोसिटी जो काय बायोडायव्हर्सिटी जो प्रकल्प आहे तो आता सध्या या ठिकाणी मंजूर झाला, आज भूमिपूजन झालं आहे, त्याला विरोध त्यावेळेस दर्शवला असेलच, तो कुणी दर्शवला होता विरोध त्यावेळेस?
ते विरोध दर्शवलं म्हणजे ज्यावेळेस जागा ताब्यात आली, मला सांगा जागा ताब्यात आली मागच्या 5 वर्षामध्ये भाजपची सत्ता होती. या ठिकाणी भाजपची सत्ता असताना जागा ताब्यात ज्यावेळेस आली, भाजपची सत्ता असताना त्यांनी इथं प्रकल्प रेंगाळावा न व्हावा म्हणून ज्यांनी पाठपुरावा केला इथल्या विद्यमान आमदार भाजपच्या, त्यांनी आता श्रेय जर प्रकल्प मंजूर झाला आहे, आज जर त्याची भूमिपूजन आहे आज होते आणि त्यांनी न केलेल्या कामाचं श्रेय घ्यावं नाही ना. विधानसभेच्या तोंडावरती श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. हा बस आमचा आरोपच विधानसभा आली म्हणूनच करतात. ते विधानसभा नसती त्यांनी डुकून पण नसते बघितले. मग आता फ्लेक्स आता त्याच्या तोंडावरती लावले जातात असा आरोप आहे का त्यांचा? मग आता ते फुकटचं श्रेय घ्यायचं, त्यांचं 10 वर्षातलं कामच आहे. ह्या नगरसेवकाचं काम आम्ही केलं म्हणून सांग, त्या नगरसेवकाचं नुसतं आमचंच नाही, त्यांचेही नगरसेवक भाजपचे मागच्या 5 वर्षात त्यांना माहितीच नसायचं की बाबा हा प्रकल्प मग नगरसेवक केल्यात कशाला. नगरसेवक हे महानगरपालिकेचे सभासद आहे आणि आमदार हा त्या विधानसभेचे आमदार हे त्या विधानसभेचे सभासद असतात. मग महानगरपालिकेची कामं मी केल्याचं श्रेय घ्यायचं कारणच नाही ना. आज भाजपचे नगरसेवक का आज एवढे बाहेर पडतात? ते शासनाची एखादी तरी या ठिकाणी कुठली सांगितले. आता मला तुम्हाला बरं झालं हा तुम्ही प्रश्न विचारला, या ठिकाणी सांगायचे की हा सुद्धा प्रकल्प मार्गी लागत असताना ह्याला जे राज्य शासनाचे जे पैसे आलेले, राज्य शासनाचे पैसे येणार म्हणजे आले, त्याच्यामध्ये सुद्धा हे अजितदादांच्या माध्यमातून त्यावेळेसचं पत्र आहे की नागरी संशोधन घटक पुणे यांनी सुद्धा अजितदादांच्या माध्यमातून त्यावेळेस आम्ही ह्याला निधी असतो तो मिळावा म्हणून आम्ही त्या पाठपुरावा केला आणि त्याच पाठपुराव्यातून हे काम मार्गी लागले. म्हणजे काम केलं कोणी, त्याला मदत केली कोणी आणि याचं श्रेय घेतोय कोण? यावेळेस खऱ्या अर्थाने इथले राष्ट्रवादीचे आमचे नगरसेवक पदाधिकारी आणि त्या ठिकाणी त्यावेळेसचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या प्रकल्पाला फार मोठी मदत झालेली आहे. त्यावेळेस तेव्हा आम्ही सर्वजण त्याचे आभार मानतो त्यांचे. पण ह्या विद्यमान आमदारांचं ह्याच्यात काडीचंही काम नाही आहे. त्यांनी इथं काहीच काम करायचा प्रयत्न केलेला नाही आहे आणि त्यांनी नुसतं याचं केलेल्या कामाचं श्रेय घ्यायचा प्रयत्न केला. त्याचा आता या 10 वर्षात आपण पाहिलं गेलं तर महाराष्ट्र शासन किंवा राज्य शासन असेल यांच्या माध्यमातून एखादा प्रकल्प या भोसरी विधानसभेत कधी आलेला पाहिला का? त्यांना वेळच मिळाला नाही ना. त्यांना महानगरपालिकेच्या कामातच इंटरेस्ट आहे. कारण की महानगरपालिकेचे कामं त्यांना माहिती, करोडो रुपयाची तर कामं काढायची, कामं काढून त्याच्यामध्ये भागीदारी घ्यायची, टक्केवारी घ्यायची, एवढंच काम त्यांनी फक्त एवढ्या पूर्ण 10 वर्षात केलं. त्यामुळे त्यांना विधानसभेत काम करायचा एवढा वेळच मिळाला नाही ना. त्यांना महानगरपालिकेच्याच कामांमध्ये इंटरेस्ट आहे. आम्ही त्याला जनतेने निवडून कशाला दिलं होतं इथल्या भोसरी विधानसभेच्या? काय निवडून दिलं की आपल्या प्रभागातले विधानसभेतले जे प्रश्न आहे ते मार्गी लावले पाहिजे. मग त्याला वेळच नाही ना तेवढा, कारण की त्यांना महानगरपालिकेच्या कामामध्येच इंटरेस्ट आहे. ते कशाला विधानसभेतले प्रश्न मार्गी लावतात? नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज पिंपरी चिंचवड शहरात आहेत आणि या बायोडायव्हर्सिटी या प्रकल्पाचं या ठिकाणी जे उद्घाटन या भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडला त्याच्यावरती हे सगळे नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातले जे आहेत त्यांनी आपणच या ठिकाणी कामकाज केल्याचा असं या ठिकाणी दावा केला आणि जे या ठिकाणी ज्यांनी जो पाठपुरावा केला तो पाठपुरावा देखील केलेला जो पत्रव्यवहार असेल तो देखील या ठिकाणी घेऊन आलेत आणि अजितदादा पवार यांनी देखील त्याला खूप मदत झाल्याची यांनी त्या ठिकाणी ते म्हणलेले नगरसेवक आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेतो अजून. आणि काय सांगाल खरं तर पाहिलं गेलं तर आता सध्या विधानसभा सुरू आहेत. सध्या आता आज अजितदादा पवार यांच्या हस्ते जे आहे ते सध्या भूमिपूजन सोहळा पार पडला आहे. तुम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आहेत. कशा प्रकारे तुम्ही त्यावेळेस जो आहे तो पाठपुरावा केला होता आणि आता श्रेय कशा प्रकारे लाटलं जात आहे? ज्यावेळेस आम्ही निवडून आलो त्यावेळेस या जागेसाठी आम्ही खूप पाठपुरावा केला. आम्ही 4ही नगरसेवक राष्ट्रवादीचा असल्यामुळं इथंही आम्हाला कोणतेही काम करण्यात जरा अडचण येत होती आणि आमचा पूर्ण हा प्रभाग रेड झोनमध्ये, त्याच्यामुळं काम करण्यात आम्हाला खूपच अडचण येत होती. पण आम्ही 4ही एकजुटीचं असल्यामुळं प्रत्येक काम आम्ही एकजुटीने केलं. हे पण काम आम्ही दादांच्या माध्यमातून केलं. दादांनी ह्या कामासाठी आम्हाला खूप अजितदादाच्या माध्यमातून केलं. दादांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. ही जागा मिळवण्यासाठी दादांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि ती जागा मार्गी पण दादांनी लावून दिली. पण आज ह्या दादांनी जे आम्हाला म्हणजे 4ही नगरसेवकांना ही जागा मिळवून दिली, पण याचं श्रेय आता दुसरीच लाटत आहे. कोण लाटते सध्या आता श्रेयाचं? आता हे श्रेय आताचे जे आमदार आहेत ते लाटत आहेत. यावेळेस आम्ही 4ही नगरसेवक असताना आमच्या प्रभागामध्ये अजून एकही काम आमदार माध्यमातून झालेलं नाही. जे काम खासदार निधीतून आम्हाला जे रस्ते थोडेफार मिळाले ते आता आम्हाला एकही रस्ता आमदार निधीतून मिळालेला नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही आम्हाला ही जागा उपलब्ध झाली त्यावेळेस तुम्ही कामाला जर थोडाफार सुरुवात जरी केली असती तर आम्ही म्हटलं असतं की हा बाबा ह्यावेळेस भाजपच्या आमदारांनी आम्हाला खूप मदत केली.
पण त्यावेळेस तुम्ही आम्हाला, आम्ही राष्ट्रवादीचं असल्यामुळं काही मदत केलेली नाही. डावललं गेलं त्यावेळेस तुम्हाला? त्यावेळेस आम्हाला डावललं गेलं. पण दादांनी आम्हाला याच्या, अजितदादांनी आम्हाला यावेळेस आता जे चालू आमदार आहेत त्यांनी ह्या कामाचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण अजितदादांनी आम्हाला ही जागा मोफत पालिकेला मिळवून दिलेली आहे. त्यामुळं मी अजितदादांचं खूप खूप असे आभार मानते. तर तुम्हाला आता सगळे तुम्ही एकत्रित झाला, श्री आता सध्या लाटण्याचा प्रयत्न करताय असा आरोप करताय. काय एकंदरीत वाटतं, खरंच प्रभागातला आता विकास झालेला नाही आहे? आज त्याच्यावरती देखील सध्या आता फ्लेक्सबाजी करून नाराजी व्यक्त केली गेली होती. आज बायोडायव्हर्सिटी जो काय प्रकल्प आहे त्याचा देखील जे आहे ते श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. खरंच आता या रुपीनगर परिसरातून जो आहे तो या सत्ताधाऱ्यांचा तुम्ही पाय उतार हे नागरिक करतील का? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही करणार का? 100% आज हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प अजितदादांच्या माध्यमातूनच झाला होता आणि त्यांचं तत्कालीन त्यावेळेस त्यांचं पूर्ण सहकार्य होतं. आम्ही जरी चारही नगरसेवक राष्ट्रवादीचे जरी असलो तरी खरा पाठपुरावा हा आमचे नगरसेवक असतील पंकज भालेकर यांनी खरा हा पाठपुरावा केलेला आहे आणि हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांनी पाठपुरावा आम्हाला आमची वेळोवेळी ह्या गोष्टीवर चर्चा व्हायची. आम्ही चारही नगरसेवक आलो तरी ह्या विषयासंदर्भात आम्ही नेहमी चर्चा होत असताना पंकज भालेकर पाठपुरावा करायचे आणि आम्हाला सगळ्यांना सांगायचे इथपर्यंत हे प्रकरण आलेलं आहे. आणि ते सातत्याने आमच्या चर्चेतून हे निष्पन्न होतं की ते खऱ्या अर्थाने चारही राष्ट्रवादीचे नगरसेवक घेतले आणि पंकज भालेकरचे पाठपुराव्याने झालेले आणि ह्याला अजितदादांची आम्हाला पूर्णपणे साथ मिळालेली त्यावेळेस आम्हाला, नाही का. आत्ता जरी आम्ही समजा वेगळं असलो, विचारांचे आम्ही वेगळे असलो तरी दादांचं ह्या प्रकल्पाला खरंच योगदान आहे त्यांचं. आणि आता पंकज भालेकरांनी सांगितलं की त्यांनी दादांचं आम्ही मनापासून आभार मानलेलं आहे. आणि हे विद्यमान नगरसेवक जे आमदार जे आहेत, विद्यमान नगरसेवक आमदार ह्यांनी खरंच आत्तापर्यंत सगळं कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे आपल्याला या निमित्ताने सांगू शकतो. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज या पिंपरी चिंचवड शहरात सकाळपासून काही विविध कामाचं भूमिपूजन सोहळा आज त्यांच्या हस्ते जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला पाहायला मिळतोय. आज या रुपीनगर परिसरामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि खरं तर पाहायला गेलं तर या ठिकाणी जे आहे ते सध्या हेच बायोडायव्हर्सिटी जो प्रकल्प आहे ते या परिसरामध्ये जो आहे तो उभारला जाणार आहे. त्यामुळे जो काही या ठिकाणी पाठपुरावा केला ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील जे आहेत ते सगळे या ठिकाणी नगरसेवक आहेत. माझ्याबरोबर इथले जे नगरसेवक आहेत आपण त्यांच्याकडून सगळ्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. काय सांगाल एकंदरीत सध्या आज भूमिपूजन सोहळा झाला आहे, तुम्ही सर्व रुपीनगर परिसराचे सगळे तुम्ही तो पाठपुरावा केला, आज श्रेय कोण लाटतंय आणि काय एकंदरीत कशा प्रकारे काय वाटतं तुमच्या, तर काय भावना आहेत? मला असं म्हणायचं आहे का आम्ही 2017ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलमधून आम्ही 4 जण निवडून आलो आणि ज्यावेळी 2017ला आम्ही निवडून आलो त्याच्यानंतर मला वाटतं पहिल्याच वर्षी आम्ही 4 जण कलेक्टरची आमची मिटिंग झाली. पहिली कमिशनरबरोबर मिटिंग झाली इथं पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आणि कमिशनर साहेबांना आम्ही सांगितलं की आमच्या इकडे रेड झोन आहे, रेड झोनमुळं आमच्या इकडे काय कुठले मोठे प्रोजेक्ट करता येत नाही. तर म्हटलं मग इथं आपल्या एक दुर्गा टेकडीच्या सारखा एक मोठा प्रकल्प गार्डनचा आमच्या भागातील लोकांसाठी इथं हो, त्याच्यासाठी आम्ही 2017पासून मला वाटतं निवडून आल्याच्यानंतर आम्ही ते प्रयत्न चालू केले. त्याच्यानंतर आम्ही 4 कलेक्टरकडे गेलो, अजितदादांकडेही पाठपुरावा केला आणि आमदार अजितदादांच्या माध्यमातून हा आत्तापर्यंत आम्ही पाठपुरावा करून आज खऱ्या अर्थाने हे गार्डनचं उद्घाटन झालं आहे. आम्हाला आनंद आहे, पण काय श्रेय आम्ही 4 काम केलं आहे, श्रेय हे आम्हाला भेटलं पाहिजे. नक्कीच. तर आता तुम्ही म्हणताय श्रेय तुम्हाला भेटलं पाहिजे. आज खरं तर पाहायला गेलं तर अजितदादा पवार यांच्या हस्ते मात्र उद्घाटन होते, ज्यांनी तुम्ही पाठपुरावा केला पण उद्घाटन होते, तुम्ही त्यांचं स्वागत करताय, पण श्रेय कोण घेते याच? नाही, श्रेय जे घेत असं आता सगळ्या गावाला माहिती आहे की सगळ्यांना माहिती आहे की काम कुणी केलं आहे, पाठपुरावा कुणी केला आहे आणि श्रेय घेणं आम्हाला ते मान्य नाही आहे. आता या भोसरी विधानसभेच्या तोंडावरती स्थानिक प्रतिनिधी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ज्या भोसरी विधानसभेच्या तोंडावरती स्थानिक जे आहे ते मतदार याचं उत्तर देतील का, काय वाटतं मला? हो, नक्की देतील ना. लोकांनाच खरं खोटं कळतंच की. प्रथमतः तळवडे प्रभागामध्ये हा प्रोजेक्टला अजितदादांच्या माध्यमातून स्थानिक सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून हा प्रोजेक्टचं आज या ठिकाणी उद्घाटन झालं. मी सर्व तळवडे ग्रामस्थांच्या वतीने नगरसेवक आणि अजितदादांचं अभिनंदन करतो की आमचा प्रभाग हा रेड झोन बाधित असल्यामुळे या ठिकाणी मोठे प्रोजेक्ट होत नाही. पंकज भालेकरनी त्यांच्या सगळ्या ह्याच्यात उल्लेख केला की बाबा प्रोजेक्ट कशा पद्धतीने मान्यता मिळवली, कशा पद्धतीने झाला, पाठपुरावा कोणी केला, त्याचा आणि श्रेय कोण लाटते. आज जे इथले स्थानिक आमदार आहे आणि जे नगरसेवक आहे या नगरसेवकांनी पाठपुरावा केला असताना स्थानिक आमदार त्याचं श्रेय घेते, ही चुकीची पद्धत आहे.
आमदारांचं काम काय आहे त्यांना कळलं पाहिजे, नगरसेवकांचं काम कोणाचं श्रेय कोण घेतं हे पण त्यांना कळलं पाहिजे. नगरसेवकांच्या कामाचं श्रेय घेऊन जनतेला हे सगळं कळत असतं कोणाचं काम आणि कोण करते ते. त्याच्यामुळं या भाजपच्या आमदारांचा आम्ही तळवडे ग्रामस्थांचा निषेध व्यक्त करतो की ज्या नगरसेवकांनी हे काम केलं त्या कामाचं श्रेय त्यांनी घेऊ नये.